क्या हुआ? दामाद के सम्मान में घड़ी लाना भूल गए क्या? नहीं नहीं, भूला नहीं है, लाया हुआ है। हाँ हाँ है। मिल गई। घर का भेदी लंका ढाए। ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरे। ओम स्वस्ति नः इंद्रो वृद्धस्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम श्रीश्चदे लक्ष्मीस्य पत्न्यां बहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमसि जगमयः गिरिः वनवः सूर्यचक्षसो विश्वेनो देवा। अभी लड़की को बुलाइए। ओम श्रीश्चदे लक्ष्मीस्य पत्न्यां बहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमसिनः व्याप्तं मायिखङ्गिखाणः मुम्बैखाणः सर्वलोकं महिखाणः। ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षः मंगलाय तनो हरिः। इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तवः तेन मे सफलावाप्तिर्। लड़की को उपहार दीजिए। अरे जल्दी करो। हाँ जी माता जी। जल्दी करो। जी माता जी जी। ओम इदं विष्णुचक्रमे त्रेधानि ददे पदं मासमूलमसि भागं सुरे स्वाहा। रस्म पूरी हो गई बिटिया, सबसे आशीर्वाद ले लो। जुग जुग जियो, खुश रहो। खुश रहो, खुश रहो। अरे बस बेटा बस, खुश रहो। नहीं नहीं, अरे बस। सावंत साहब जी। अब तो ये दोस्ती रिश्तेदारी में बदल गई है। हाँ? तो मुंह मीठा नहीं कराएंगे? बिल्कुल समझी जी? बिल्कुल बिल्कुल। हाँ हाँ, आप भी लीजिए। मुबारक हो, मुबारक हो। लीजिए, मुंह मीठा कीजिए। नहीं नहीं बहन जी, मतलब हम बाद में खा लेंगे। दादी जी आप नहीं नहीं, वो क्या है, हमने दीक्षा ली है, हम घर का पका ही खाते हैं। आप खाइए, मुंह मीठा कीजिए, खाइए खाइए। का चाललंय, काय चाललंय विचारायला नको? घर माझं आहे, विचारणार तू कोण? हे बघा बाबा, या घरात मी सुद्धा. बाबा बरोबर बोलतायत नची. घर त्यांचं आहे. अरे लग्न ठरले, खर्च आहेत, त्यांना मदत करायची सोडून तू त्यांना जाब विचारतोयस? अगं जाब नाही विचारू तर काय करू? मला परदेशी जाण्याची संधी होती तेव्हा याची तत्व आड येत होती, आणि आता गौरीच्या आनंदासाठी स्वतःच्या तत्वांना मुरड घालायला निघालेत. हे तिची हौस पूर्ण करण्यासाठी घरदार विकायला निघालेत. तिच्या मनाचा विचार आता येतो ना तुमच्या मनात, मग त्यावेळी माझ्या मनाचा विचार का नाही आला? नची, नची. नचिकेत काय बोलतोस? अरे काय बोल? बाबा सॉरी, नचीच्या वतीनं मी माफी मागते. तुम्ही हे जे काही करताय ते का करताय ना, हे मी समजू शकते. अगो आता समजूतदारपणा दाखवून काय उपयोग हा? बाबांच्या खांद्याला खांदा लावून मदत करायची सोडून तुझ्या नवऱ्याने त्या काय एकटा पाडल्या नाही त्या? आजी तुम्ही काय बोलताय ना ते कळतंय मला, पण अहो मी समजावून तो ऐकणार आहे का आता? बाबा, या घरचा मुलगा म्हणून नचीची जी काही कर्तव्य आहेत ना, ती त्याच्या वतीनं मी पार पाडेन. नाही हे बघ निशा, म्हणजे अशी काहीही अपेक्षा नाहीये आमची. आई, हो गौरीचा आनंद महत्वाचा आहे.
तिचं लग्न व्यवस्थित पार पडणं जास्त गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी कर्ज काढू शकते. म्हणजे मी काढेन ना कर्ज. बाबा तुम्ही मला सांगा किती पैशांची व्यवस्था करायची आहे. बाबा प्लीज सांगा ना. अहो नचीला समजावायला वेळ नाहीये आपल्याकडे, नाहीतर त्याला समजावलं असतं आणि मग पैशांची व्यवस्था केली असती. पण आपल्या हातात अजिबात वेळ नाहीये बाबा, म्हणून मी पुढाकार घेते. बाबा प्लीज सांगा ना किती पैशांची गरज आहे, कितीची व्यवस्था करायची आहे. आई अहो तुम्ही तरी बोला ना. म्हणजे असंच म्हणजे 10 लाख. त्या विकीने जर फसवला नसता ना तर माझं सेव्हिंग आणि दागिने विकून आरामात 10 लाख देऊ शकले असते मी तुम्हाला. पण तुम्ही काळजी करू नका, मी काहीतरी व्यवस्था नक्कीच करेन. मी बघते काय करता येईल ते. अरे ऐकलंस ना काय बोलली ता? माका ना काहीतरी गडबड वाटता गे बाय. नाची नाची ए शोना काय झालं? एवढा का चिडतोयस तू? हे बघ मला कळतंय की घरातले कोणीही तुला समजून घेत नाहीये, पण आता वाद घालायची किंवा मतभेद करायची ही वेळ आहे का? गौरी तुझी लाडकी बहीण आहे ना? काय रे मग जर तिच्या लग्नात तू काही केलं नाहीस तर तुझा राग शांत झाल्यावर तुला पश्चाताप होईल, आणि हा पश्चाताप आयुष्यभराचा असेल. हा तुझ्या मनावर कायमचं एक ओझं असेल. नाची ए नाची, बाबा खूप हेल्पलेस वाटतायत रे. खरंच मला बाबांची अवस्था बघवत नाही, आणि म्हणूनच मला वाटतं की आपण त्यांची मदत करावी. गरज आहे रे त्यांना. बघ तुझ्यातले आणि त्यांचे वाद आपण गौरीच्या लग्नानंतर सुद्धा मिटवू शकतो की नाही? हा प्लीज नाची, प्लीज प्लीज हात जोडते, बाबांची मदत कर. किती मोठ्या मनाची आहेस ग तू. बघ आईबाबांसाठी नाही पण तुझ्यासाठी मी नक्की त्यांची मदत करेन. तुला प्रॉमिस करतो मी, गौरीचं लग्न पार पडेपर्यंत शक्य ती सगळी मदत मी करेन. थँक्स दची. मला माहित होतं तू माझं म्हणणं कधीच नाही टाळणार. आई बाबांना ना 10 लाखाची गरज आहे, आपणच मदत करायला हवी. बरोबर आहे, पण 3-4 दिवसात 10 लाख? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा पण जास्त. तू आता आई बाबांशी बोल, मी बँकवाल्यांना फोन करते. निशा थँक्स. आलोच. हॅलो आई. अगं आपल्या चाळीत ते अण्णा राहतात ना? अगं हो तेच गं, जे काही गहाण ठेवल्यावर पैसे देतात व्याजाने. हो हो त्यांचा नंबर सांग ना मला. हा अगं तुला काय करायचं तू मला फक्त नंबर सांग आता, मी सांगते सगळं तुला नंतर. हा काय एक मिनिट. हा ओके थँक्यू बाय बाय. अगं मी नंतर बोलते तुझ्याशी. बाय. बाबा मला ना अजून एका पेपरवर सही हवी होती. अगो काय गो? हा त्या 10 लाखांसाठी किती ठिकाणी सह्या करून घेतो? बाबा तुम्ही 10 लाखांचं लोन घेतलंय?